काय घडलंय बैठकीत? राज ठाकरेंनी काय मार्गदर्शन केलेलं आहे? कारण 30 तारखेला मनसेचा गुढीपाडवा मेळावा सुद्धा आहे. आजच स्वातंत्र्यवीर सावरकर सरकारमध्ये पक्षाच्या शाखाध्यक्षपदांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये मध्यंतरी वर्लीला जी आमची बैठक महाराष्ट्रव्यापी झाली होती त्यावेळेला साहेबांनी जाहीर केलं होतं की आम्ही आमची एक रचना निर्माण करणार आहोत. त्या रचनेची पूर्ण तयारी झालेली आहे आणि ती रचना आम्ही बहुतेक 23 तारखेला ती रचना आम्ही जाहीर करू आणि त्याच्यात एक्झॅक्टली काय करणार आहोत त्याची माहिती मिळेल. आणि बाकी जे काय ते 30 तारखेला गुढीपाडव्याला आपण येणार आहात, तुम्हाला निमंत्रण देतो मी. त्यावेळेला त्या 30 तारखेच्या सभेत महाराष्ट्राच्या आत्ताचं जे काही चाललेलं आहे सगळेच विषय त्या विषयावरती निश्चितपणे राज ठाकरे साहेब भाष्य करतील. सर, कालच नागपूरमध्ये तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली. नंतर औरंगजेब कबरीचा सध्या मुद्दा आपल्याला वाद होताना पाहायला मिळतोय. मनसेची याबद्दलची भूमिका काय? ते मला असं वाटतं की आता सध्या आम्ही हे जो रचना आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतोय. आणखी 5-7-8 दिवस आहेत. 7-8 दिवसामध्ये राजसाहेब बोलणारच आहेत. त्यावेळेला सगळेच विषय असतील ज्या विषयाची तुम्ही अपेक्षा बाळगता आहात, इच्छा आहे, त्या विषयावरती निश्चितपणे तेच बोलतील. म्हणून आता ते भाष्य काय आम्ही करत नाही. नांदगावकर साहेब, पण खरं तर सतत महाराष्ट्रातली परिस्थिती बिकट होताना पाहायला मिळते. अनेक तरुण पोरं जे ती यात पिसली जातात. या घटनेकडे महाराष्ट्राचं राजकारण या आधी असं होतं का? तुम्ही एक ज्येष्ठ महाराष्ट्र नाही, हे सगळं जरी असलं तरी असं राजकारण महाराष्ट्रात कधीच पाहिलं नाही आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची चिंता तुम्हाला जेवढी आहे तेवढी आम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून त्याच्यावरती पक्षाचं एक धोरण काहीतरी आहे आणि त्याच्यावरती निश्चितपणे 30 तारखेला अत्यंत स्पष्ट भूमिका साहेब त्या ठिकाणी मांडतील. रंगापुर से हिंदी में जानना चाहेंगे कि आज बैठक थी, राज साहब भी थे, कई पदाधिकारी थे. 30 तारीख को गुड़ी पाड़वा है. बैठक किस सिलसिले में था और क्या कुछ? नहीं, आपको पता है कि हम लोग ने बीच में जो वर्ली में सभा पदाधिकारियों का मेलावा लिया था उसमें साहब ने बताया था कि हम लोग हमारे पार्टी की कुछ रिफॉर्मेशन पदरचना निर्माण करना चाहते. उस तरह की पदरचना हमारी तैयार हो गई है और 23 तारीख को मोस्टली हम लोग उसके बारे में बयान करेंगे और उसके साथ ही 30 तारीख को जो भी महाराष्ट्र की आज की परिस्थिति निर्माण हुई है उसके ऊपर भी वही भाष्य करेंगे. सर, एक अहम सवाल ये है कि